आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै रोजी होणार असून आषाढी यात्रा सोहळ्याच्या अनुषंगाने यापूर्वी पालखी मार्ग, तळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुखांकडून काही मागण्या व सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांकडून काही पालखी मार्ग व तळासंबंधी नवीन सूचना व मागणी प्राप्त झाल्या असून त्या सर्व मागणींची पूर्तता पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत केबीपी कॉलेज पंढरपूर येथे 10 मानाच्या पालख्यांचे विश्वस्त अध्यक्ष सचिव यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता संजय माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, कार्यकारी अभियंता अमित निमकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोमशेखर हसापुरे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, गतवर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गांवर, तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी शासनाकडून करण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी समाधान व्यक्त केले. पालखी सोहळ्यासाठी अजून काही ठिकाणी सुधारणा करण्याची आवश्यकता असून यंदा पाऊस जास्त होण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी वाढीव मुर्मीकरण करण्याची आवश्यकता आहे. पालखी तळाच्या सर्व ठिकाणी मुर्मीकरण करण्यात येणार आहे. तसेच मुरमाचे साठे ठेवण्यात येणार असल्याने ऐन वेळेला ज्या ठिकाणी मुर्मीकरण करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तात्काळ मुर्मीकरण केले जाईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी रोलर, जेसीबी मशीनची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. यावेळी बैठकीत 10 मानाच्या पालख्यांचे विश्वस्त अध्यक्ष सचिव यांनी पालखी सोहळ्यासोबत दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढत असल्याने काही ठिकाणचे पालखी तळ कमी पडत असून ते तळ वाढवून मिळावेत. पालखी सोहळ्यासोबत महिलांसाठी पिंक टेंट किंवा पिंक टॉयलेट उपलब्ध करून द्यावे. पालखी सोहळ्याला अत्यावश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. टँकरची संख्या वाढवावी. पालखी सोहळे संबंधित मुक्कामाच्या ठिकाणावरून पुढे गेल्यानंतर तात्काळ स्वच्छता करावी. पालखी सोहळे पालखी मार्गावरून जात असताना वाहतुकीचे नियोजन करावे. तसेच वाखरी तळ उत्कृष्ट मॉडेल तळ म्हणून विकसित करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.